Hello students, welcome in our next video. Today we are turning towards our third section, that is writing skill. We are turning towards 3.2. Do schools really kill creativity? The text is related with mind mapping. See, in our new syllabus, mind mapping, this activity is new to us. It is newly introduced to the 12th standard students. Okay? See students, what is mind mapping? Mind mapping is a graphical representation to describe the ideas, thoughts or imagination comes in your mind. Okay? So mind mapping is a graphical representation. माइंड मॅपिंग म्हणजेच काय, तर एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय? माइंड मॅपिंग, सी द वर्ड अँड सी द वर्ड मॅप फ्रॉम मॅपिंग. माइंड मॅप्स आर युजली द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. मॅप म्हणजे नकाशा. सो जस्ट लाईक नकाशा, एखादं तुम्हाला आयडिया दिली जाईल, कन्सेप्ट दिली जाईल आणि ती कन्सेप्ट जेव्हा आपण ऐकणार आहोत त्यावेळेला आपल्या मनामध्ये ज्या काही कल्पना आलेल्या आहेत, ज्या काही आयडियाज आलेल्या आहेत, जे काही थॉट्स म्हणजे विचार ऑर युअर इमॅजिनेशन, ज्या काही कल्पना आलेल्या आहेत त्या कल्पना ग्राफिकल फॉर्ममध्ये आपण रिप्रेझेंट करणं, इट इज कॉल्ड माइंड मॅपिंग. आता ग्राफिकल फॉर्म म्हणजेच काय, एखाद्या आकृतीच्या स्वरूपात आपल्याला ती आयडिया, ती कन्सेप्ट ही मांडायची आहे. ओके? कोणतीही आयडिया तुम्हाला, कोणती कन्सेप्ट दिली तर ती कन्सेप्ट ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये जे काही विचार आलेले आहेत, थॉट्स, ज्या काही कल्पना आलेल्या आहेत म्हणजेच आयडियाज आलेल्या आहेत किंवा जे काही इमॅजिन करू शकाल तुम्ही, ती कन्सेप्ट डोळ्यासमोर आली किंवा डोक्यामध्ये आल्यानंतर जे काही इमॅजिन कराल ते तुम्हाला आकृतीच्या स्वरूपात उतरवायचं आहे. आता ही आकृती म्हणजे काय, तुम्हाला समोर टेक्स्टबुकचं पेज दिसतंय, तिथे कलरफुल एक डायग्राम दिसते आहे. ते क्लाउड्सच्या आकारामध्ये दिसत आहेत. त्याला तुम्ही बलून्स म्हणू शकताय किंवा क्लाउड्स म्हणू शकताय. तर अशा पद्धतीने ती डायग्राम, त्या डायग्रामच्या स्वरूपात तुमच्या आयडियाज, तुमच्या कन्सेप्ट, तुमच्या इमॅजिनेशन तुम्ही मांडायचे आहेत. इट इज कॉल्ड माइंड मॅपिंग. ओके? बिफोर टर्निंग टुवर्ड्स अवर टेक्स्ट, फर्स्ट ऑफ ऑल सी द क्वेश्चन्स फ्रॉम अवर आइस ब्रेकर्स. सी द फर्स्ट ऍक्टिव्हिटी, ऑब्झर्व द गिवन फिगर and complete the activities that follow. Okay? One figure is there, one diagram is provided to you. You can see the diagram in your notebook, in your textbook. It is on page number 141. Okay? And now see what are the activities. 3 activities are given to you. See, I am reading the activity. The first one, replace the main idea by any other thought or title of your own. Second one, add 3 supporting ideas to the main idea as their branches. And the third one, add 2 ideas to one of the branches that explains the meaning of the branch. Okay? Can you see the figure here in your textbook? See, in middle of that figure, main idea, in that rectangle, what is written? Main idea. And you can see the branches there and the word twig is there. Branch म्हणजे फांदी आणि ट्विग म्हणजे तुम्ही डहाळी म्हणू शकताय किंवा छोट्या फांद्या म्हणू शकताय. ओके? आता नक्की माइंड मॅपिंग म्हणजे काय? The first activity given to you, that replace the main idea by any other thought or title of your own. Okay, now look at the board. See, I draw the figure here
main idea, then see 3 branches are there, 1, 2 and 3, and here tweak 1 and 2. Okay, the same diagram which is in your textbook I draw on the board. Now what is mind mapping? आता माइंड मॅपिंग म्हणजे काय, इथे जे मेन आयडिया म्हणून लिहिलेलं आहे, आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, रिप्लेस द मेन आयडिया बाय एनी अदर थॉट और टायटल ऑफ युअर ओन. आपलं स्वतःचं एक टायटल तिथे द्यायचं आहे, अबाउट व्हॉट वी आर गोइंग टू ड्रॉ द माइंड मॅप. आपण ज्या विषयासाठी माइंड मॅपिंग तयार करणार आहोत ते कन्सेप्ट, ती मेन आयडिया आपल्याला तिथे लिहायची आहे. आणि ती आयडिया किंवा ती कन्सेप्ट आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्याला आणखीन काय काय इमॅजिन आपण करू शकतो त्या मेन आयडियाच्या संदर्भात, ते आपल्याला इथे लिहायचं आहे. आणि ट्विग्स म्हणून त्याच्या सब ब्रांचेस आपल्याला लिहायचे आहेत. ओके, नाउ सी द वर्ड मेन आयडिया, I replaced the word with English textbook. See, you can see here what I wrote, English textbook. So I replaced the word main idea with English textbook. आता इंग्लिश टेक्स्टबुक ही एक मी कन्सेप्ट घेतलं. आपलं इंग्लिशचं टेक्स्टबुक डोळ्यासमोर आणा, जे आत्ता तुमच्या समोर आहे इंग्लिशचं टेक्स्टबुक. जस्ट वेन आय अटर द वर्ड इंग्लिश टेक्स्टबुक, जेव्हा मी अटर म्हणजे उच्चार करणे, जेव्हा मी इंग्लिश टेक्स्टबुक असं म्हणते त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर काय येतंय, सी व्हॉट आय इमॅजिन अबाउट इंग्लिश टेक्स्टबुक, दॅट देअर आर प्रोज, पोएट्री अँड नॉवेल्स इन आवर इंग्लिश टेक्स्टबुक. प्रोज म्हणजे लेसन, पोएट्री, पोएम्स अँड नॉवेल्स आर देअर इन आवर इंग्लिश टेक्स्टबुक. ओके, इंग्लिश टेक्स्टबुक ही जेव्हा कन्सेप्ट माझ्या डोळ्यासमोर येते तेव्हा मला आठवतात लेसन्स आहेत आमच्या टेक्स्टबुकमध्ये, पोएम्स आहेत, नॉवेल्स आहेत. ओके, आता आपल्या आईसब्रेकर ऍक्टिव्हिटीमध्ये जी फिगर दिलेली आहे तिथे त्यांनी काय म्हटलंय, ब्रांच ॲज वेल ॲज द ट्विग. हिअर आय रोट अबाउट ट्विग. प्रोज म्हटल्यानंतर प्रोजमध्ये आता कशाचा समावेश होतो, दॅट व्हॉट कम्स इन माय माइंड, शॉर्ट स्टोरी अँड एसे. अंडरस्टँड? So in prose, short stories are there, essays are there, understand? So when I heard the word English textbook, I remember the lessons, the poetry, means the poems, the novels in our textbook, understand? As well as the short stories, essays. So whatever comes in my mind, I wrote or I completed it in the graphical presentation. Understand? It is called the graphical presentation. It is in the form of a figure. Understand? I didn't write any type of sentences or the para to describe whatever comes in my mind. So I wrote in the form of a figure. Understand? So this figure is called as mind map. It is a map. Map म्हणजे नकाशा. सो नकाशाच्या स्वरूपामध्ये मी माझ्या मनामध्ये इंग्लिश टेक्स्टबुक असं म्हटल्यानंतर जे काही मनात आलं ते मी नकाशाच्या स्वरूपात उतरवलं. इट इज कॉल्ड माइंड मॅपिंग. अंडरस्टँड? सो डू यू अंडरस्टँड द कन्सेप्ट व्हॉट माइंड मॅपिंग इज? माइंड मॅपिंग म्हणजे काय हे लक्षात आलं का तुम्हाला? ओके, नाउ सी द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. Complete the given blank spaces or balloons with your ideas in the figure that describes your basic preparation for the HSC board examination. Also complete the activities that follow. Now see what is the activity. See, balloons are there. Understand? See, these are the balloons. Do you get it? And what is the main idea here? See, preparing for the HSC board examination. All of you are preparing for HSC board examination. Understand?
आत्ता आपण सध्या कशाचं प्रिपरेशन करतोय, आपल्या बोर्ड एक्झामचं प्रिपरेशन करतोय. सो इट इज द मेन आयडिया. द प्रिपरेशन इज द मेन आयडिया. सो वाईल प्रिपेअरिंग फॉर युअर एक्झामिनेशन, what are the main thoughts, what are the main ideas come in your mind की HSC बोर्ड एक्झामची तयारी, तिचं प्रिपरेशन. तर ते प्रिपरेशन करताना तुमच्या मनामध्ये काय काय येतंय, ज्या आयडियाज येतात त्या आयडियाज तुम्हाला लिहायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल इथे काय दिलंय बघा, थरो रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट बुक. द फर्स्ट थिंग while preparing for your HSC exam, what will you do? You will read the textbooks. Understand? पहिल्यांदा जेव्हा आपण प्रिपरेशन करणार आहोत, अभ्यास तर करायचा आहे की नाही, जर बोर्ड एक्झाम द्यायची आहे आपल्याला, तर आपण तयारी म्हणजे काय करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी विल रीड ऑल द टेक्स्ट बुक्स. सो आपण टेक्स्ट बुक रीड करणार आहोत. तर आता तुमच्या मनामध्ये जे काही कन्सेप्ट येणार आहे, ज्या काही आयडियाज, ज्या काही थॉट्स येणार आहेत, त्या तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. ओके, सी नाउ सी, आफ्टर टेकिंग दिस ऍक्टिव्हिटी, सेकंड ऍक्टिव्हिटी, आय थिंक यू विल गेट द क्लिअर आयडिया व्हॉट द माइंड मॅपिंग इज. ओके, हे जे तुम्हाला समोर बोर्डवर डायग्राम दिसते किंवा आपली जी सेकंड ऍक्टिव्हिटी आहे, ही घेतल्यानंतर तुम्हाला माइंड मॅपिंग म्हणजे नक्की काय हे कळणार आहे. नाउ सी, व्हॉट इज द मेन आयडिया. प्रिपरेशन फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. इफ यू आर रिअली प्रिपेअरिंग फॉर HSC बोर्ड एक्झामिनेशन, जर तुम्ही HSC एक्झामची तयारी करताय, अंडरस्टँड, प्रिपरेशन, तयारी करणे, तर नक्की तुम्ही काय कराल. द वन हॅज बीन गिव्हन टू यू. सी, थरो रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट बुक. व्हॉट इज नेसेसरी फॉर यू वाईल प्रिपेअरिंग फॉर HSC बोर्ड एक्झामिनेशन? that you have to read all the textbooks. Understand? So the main idea or the first idea came in your mind, that is thorough reading of all textbook. Now see, we make a timetable. Understand? So make a timetable. The next idea, the next concept came into my mind is that I have to make a timetable. Understand? So for preparation, see, the second idea which came in my mind, that I have to get up early in the morning for preparation for my study. Understand? So get up early in the morning. Make notes. It is also essential. It is also important for you to make the notes. And see, the very important factor, that attend all lectures. You have to attend all the lectures if you wanted to prepare yourself for HSC examination. Then take healthy food. Food is also the essential factor. Understand? Because it affects your health. So you have to take healthy food. You have to avoid junk food. Understand? Then solve previous year's question paper. It is also necessary for you to get the idea about the last year's question papers, so that you will come to know which topics or which questions, which activities are important for you. Understand? So the previous year's question paper always help you to prepare yourself. And the last is that ask doubts to teachers. It is necessary for you to ask the doubts. And when will you ask the doubts to your teachers? When you study. Understand? जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हाच तुम्हाला डाउट्स येतात की नाही. सो आस्क डाउट्स टू युअर टीचर. अंडरस्टँड? सी, दिस डायग्राम इज कॉल्ड एज माइंड मॅपिंग. तुम्हाला जी कन्सेप्ट दिली जाईल त्या कन्सेप्टला अनुसरून तुम्ही ती डायग्राम, म्हणजे ती कन्सेप्ट ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये जे काही येणार आहे, ज्या काही आयडियाज, थॉट्स, विचार, कल्पना येणार आहेत, त्या तुम्ही आकृतीच्या स्वरूपात मांडायच्या आहेत. आता ही आकृती तयार करताना जसं इथे मी काय वापरलेलं आहे, रेक्टँगल वापरलेला आहे, इथे मध्ये मेन आयडिया लिहिलेली आहे, आणि ज्या इतर कन्सेप्ट माझ्या डोक्यामध्ये आलेल्या आहेत, ज्याला आपण ब्रांचेस म्हणणार आहोत, तर या ब्रांचेस आता मी
हे जे काही आकृती काढलेली आहे याला तुम्ही बलून्स म्हणू शकताय. इट इज इन द फॉर्म ऑफ अ क्लाउडच्या स्वरूपात आहे, ढगांच्या आकाराचे आहेत किंवा त्याला बलून असं म्हणू शकताय. तर ह्या बलूनच्या स्वरूपात तुम्ही लिहू शकताय, आकृती काढू शकताय. तुम्हाला जे वाटेल ते तुम्हाला जर वाटलं ट्रायंगल शेपमध्ये तुम्ही लिहू शकताय, स्क्वेअर यूज करू शकताय, सर्कल ड्रॉ करू शकताय. यू कॅन यूज द ओव्हल शेप्स ऑल्सो. आता इथे मी स्मॉल सर्कल्स ड्रॉ केलेले आहेत, तुम्हाला दिसू शकतायत. तर याऐवजी तुम्ही एरोज यूज करू शकताय, तुम्ही एखादी लाईन ड्रॉ, स्लॅन्टिंग लाईन्स यूज करू शकताय. अंडरस्टँड? व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू यूज यू कॅन. अंडरस्टँड? जे काही तुम्हाला वापरायचं आहे, यू जस्ट हॅव टू मेक युअर आन्सर अट्रॅक्टिव्ह विथ युअर डायग्राम्स ॲज वेल ॲज विथ युअर वर्ड्स, विथ युअर वोकॅब्युलरी. तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जे आन्सर लिहिणार आहात, यू हॅव टू मेक इट अट्रॅक्टिव्ह. युअर आन्सर शुड बी अट्रॅक्टिव्ह अँड यू शुड मेक युअर आन्सर अट्रॅक्टिव्ह विथ द यूज ऑफ सच टाईप ऑफ पिक्चर्स as well as with your imagination, with your thoughts, with the word powers, with your vocabulary. vocabularyचा वापर करून ज्या काही कन्सेप्ट, ज्या काही आयडियाज तुमच्या मनामध्ये आलेल्या आहेत त्या आकृतीच्या स्वरूपात उतरवणं, इट इज कॉल्ड माइंड मॅपिंग. डू यू अंडरस्टँड? ओके, थँक यू.